तर मित्रांनो आमच्या इकडे आता लाईट गेलेली ना, सगळे जर आंब्याच्या झाडाखाली बसले रिकाम्या बसण्यापेक्षा म्हणलं त्यांना म्हणलं चोर चिट्ट्या घेऊन रियानी बघा लगेच दप्तरातल्या वया काढायला चालू केल्या. तर मित्रांनो आता टाइम झालाय 6:10. मस्त बाळू मामा तिकडं भजन चाललंय. म्हणलं थोडं भजन ऐकलं का नाही आणि तुम्हाला पण जरा भजन ऐकवलं का मस्त वाटत. मी तर 4 वाजता उठलोय, म्हणलं थोड्या वेळ तुम्हाला आहे ना भजन ऐकावं. तर मित्रांनो आता टाइम झालाय 6:12. हलका हलका उजडायला लागले आणि फ्यू तर एकदम असलं भारी झालंय का नाही, एकदम ऑरेंज ऑरेंज निळा निळा आणि टावरवरती एवढे पक्षी बसलेत का नाही. तर मित्रांनो आता ब्लॉग एडिट करतो, 8 वाजता अपलोड करायचं. मित्रांनो फायनली ब्लॉग अपलोड झालाय. आता 8:24 झालं, करेक्ट 8 वाजता अपलोड झाला. आंघोळ करून रेडी होतो. तर मित्रांनो फायनली आंघोळ करून रेडी झाले. तर मित्रांनो बाहेर पप्पाने आरसा नेलाय. आता पहिल्यांदाच मला गंध आहे ना मोबाईल मध्ये बघून लावायला लागेल. पहिल्यांदा बरोबर लागलाय. तर मित्रांनो आजच्याला आईला एकादशी, आईने फक्त एवढं शेंगदाणं वाजले घरात, एवढं उपासाचं असं वॉटर वाटतात. एकाच हाताने वॉटर उचल. थांबा मी जरा असं पाणी लय कमी झालंय ना, संपलं पाणी संपलं ना. आजच्याला तर आई एवढ्या लवकर गेली का नाही, 9 वाजताच गेली ना. आजच्याला तिला एकादश होती, तिने ना उपासाला फक्त शेंगदाणे नेल्यात. कारण का त्यांना अचानक आहे ना बोलवाय आली कांदा भरायची. कारण का आजच्याला हवामान खात्याने सांगितलंय पाऊस पडणार आहे. तर मित्रांनो ही वाली बॉटल पण ह्याच्यातच बसली, एक बॉटल झाली कॉम्बिनेशन. मित्रांनो फायनली वावरात पोचले. अरे पप्पांनी मला खास वावरात कायसाठी आणलंय माहिती का, हे एरंड्या न्यायच्यात एवढ्या. किती दिवसात केल्या त्या? एक दिवसात? एका दिवसात किती किलो असते? असं 4-5 किलो. तर मित्रांनो पप्पा चाललेत मोटर चालू केला. मी पण जाऊ का घरी? मित्रांनो आपण पण जाऊ घरी. आता मला फक्त एरड्या द्यायला बोलावलं होतं, कारण का एरड्या बनवून झाल्या होत्या. मित्रांनो फायनली घरी पोचले आता पाणी आणायचं. तर मित्रांनो आता टाइम झालाय 2:14. आई आली आता कांदे काढून. मित्रांनो आमच्या इकडे आता लाईट गेलेली ना, सगळे जर आंब्याच्या झाडाखाली बसले रिकाम्या बसण्यापेक्षा म्हणलं त्यांना म्हणलं चोर चिट्ट्या घेऊन रियानी बघा लगेच दप्तरातल्या वया काढायला चालू केल्या. आता नुसती टराटर वयाची पानं फाडलेली आहे का तुझ्याकडे? ते दिच्छा यांच्यात फक्त आकांक्षाचा अभ्यास करते, ती पण मोबाईल घेऊन 5-5 मिनिटं रील बघते, 5-5 मिनिटं अभ्यास करते. तर मित्रांनो रियाने वहीची पानं फाडल्यात, पॅड आणि पेन घेतलाय. कोण कोण खेळणार रिया? रिया किती चिट्ट्या करते? प्रत्येक प्लेअरला किती किती येणार? आरुषा आल्यापासून तिकडे गेम खेळते, पेपर देऊन आलाय तिकडं गेम खेळत बसलेले. नाव कुठली टाकायची मला काय माहिती. मोगरा टाक, गुलाब टाक, जास्वंद टाक, जुई टाक. आतापर्यंत कुठली कुठली टाकलेत? गुलाब झाले आता. आदिती, आकांक्षा, रिया आणि मी. मला विसरली का? तर मित्रांनो आता नाव टाकायचं चाललंय. सगळ्यात शेवट नाव माझं येणार, आदेश. तर मित्रांनो फायनली एवढ्या चिट्ट्या सिलेक्ट केल्यात फुलांच्या. जास्वंद आहे, मोगरा आहे, गुलाब आहे, बरेच चिट्ट्या आहे. 1 2 3. काय चिट्ट्या बरोबर आहे. मलाच नाही चिट्ट्या आल्या, सगळ्या आता चाळून चिट्ट्या. मला एक कमी, मला एक कमी, मला दे ना, मला बी द्या एक. मला गावली मला बी एक कमी. हे बघा सगळ्या चिट्ट्या रिया घेऊन बसलेली आहे आणि सगळी चिट्ट्या शोधतात. बघा कशी गंमत चालली यांची. तर मित्रांनो आई पण आली चोर चिट्ट्या बघायला. यांनी तर माझ्या वनी चिट्ट्या 4 दिशेला 4 भेटल्या. रिया दप्तरावर पडू चिट्ट्या घेते.
कोण आहे 2 नंबर? मी 1 नंबर. 3 नंबर शेवट मला आरुष शेवट आहे ना. मला एकच मोगरा लागत उदळ 2 नंबर जिंकलेली एक मोगराच लागलाय. मी 3 नंबर असं केलं तुला मी त्यामुळं मला माहिती का चापा लागत होता. तुला तुला काय तुला कुठलं लागत होतं? माझ्याकडे तुला? एक जास्त कुणाला कुठली तू? काय दाखवतोय तर मित्रांनो सगळ्यांना आम्हाला चोर चिट्टे खेळ वाटतात का नाही? आणि आरुषला वाटत नाही. कारण का आरुषला आहे ना मोबाईल बघायचा आहे. शाळेत गेल्यापासून मोबाईल नाही बघायला भेटला त्याला. मोबाईल राहू दे रे तुझ्याकडे, अजिबात देऊ नको. इकडले सगळे 4 चिट्टे घेऊन बसले मागे. सगळं आरुष मागे घेऊन बसलाय तू. 9,000 केलं. तर मित्रांनो आता आरुष सुटलाय. आरुषला सगळ्या जास्वंद लागले. मला एकच मोगरा लागत होता. मला चाफा लागत मी ब्लॉगच्या नादात आहे, काहीच नीट खेळत नाही. ब्लॉग पण शूट करायला लागतो. मला काय लागत होतं माहिती का? झेंडू झेंडू झेंडू. तर मित्रांनो मला फक्त एकच चिट्टी लागती. आता पण मी सुटणार आहे. एकच चिट्टी लागते. आकाशाला पण एकच लागते. मला पण एकच लागते. ही लागते. कळलं मला. तर मित्रांनो चोर चिट्टे राहिल्या बाजूला आणि यांचं चालू झालंय कोड. चोर चिट्टे खेळायचे का ना? थांब. आरुषला किती? 1000. याला 500. मला 500 कस काय? 1000 2000. पहिल्यांदा 2000 आलं. 700 700 1000. आकांशाला किती? 900. रियाला आदितीला 800. रियाला 700. रिया तू जिंकती का नाही? रिया आल्यापासून एकदा पण जिंका ना. लागले नसली लागली मग बुक खायची. नाही बुक खायची. लागली ती द्यायची तुम्ही लागले. धरके मग. अरे धरके. सगळेजण चिट्टी उठा. काय पिली रियाकडे चिट्टी होती काय? अरे बाबा दुसरी चिठ्ठी दे. तर मित्रांनो या खेळामध्ये एक बाळ आले. रडायला लागला तो. इतक्या वेळ शांत होता. आकाशाला बघून रडायला लागला होता. तो पोरगा आहे, पोरगी नाही. होती म्हणते का नाही? तर मित्रांनो फायनली शेवटचा डाव मी जिंकलोय. मला आल्या 2000. 2000. आकांशाला किती? 900. आतापर्यंत मोबाईल वर झाला असता आहे का नाही? आधी ते आरुषने लय टाइमपास लावलाय. मोबाईल पण एकदा करून बघा चुकलं असेल तर. मोबाईल वर पण करायचं एकदा. तर मित्रांनो सगळ्यांची बेरीज झाली. आता फक्त रिया झाली. मला 13,900. आरुषला नाही आकांशाला 10,400. आदितीला 9,800. नाही 9,800. आरुषला 12,300. सगळ्यात जास्त आरुष आणि मीच पुढे. आता फक्त राहिली रिया. रिया पार्टी द्यायची बरं का रिया. तर मित्रांनो आईने मला थोडा भात द्यायचा होता. सगळा भात माझ्यातच पडलाय. आई मी नाही एवढा खाणार. थोडा घे काढून यातला. अगं आई आमटी दिली का काय दिली? ही आमटी लय खाल्लेली चांगली नुसती का पोट बिघडते खरं. हिरवीगार आमटी असती मला अजिबात नाही पहिले. तर आजच्याला आईला उपाशी आहे. आता पाया पडून केलंय चालू खायला. आता तू बघ तू किती घेतलंय स्वतःला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.